नमस्कार, मी विशाल परदेशी. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात आता क्षणाच्या चर्चेतल्या बातमीने. राज्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुन्हा एकदा शिंदे पक्षानं धक्का दिलाय. नाशिक शहरातल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. राऊत आज नाशिक दौऱ्यावरती असतानाच मोठ्या संख्येने कार्यकर्ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षात त्यांनी प्रवेश केला आणि यामध्ये विभाग प्रमुख, विधानसभा प्रमुख यासह विविध पदांवरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. संजय राऊतांसह महाविकास आघाडीलाही मोठा दणका मांडला जातोय आणि याआधीही डिसेंबर महिन्यात संजय राऊतांचा नाशिक दौरा आटोपल्यानंतर नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला होता. डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे यांची जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सभा होणार आहे. मात्र त्याआधीच पक्षाला पुन्हा गळती लागली तर परभणीत ठाकरे पक्षाला खिंडार पडले. पाथरी, पूर्णा, पालम इथल्या ठाकरे पक्षातील 30 नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. अधिवेशनामध्ये देखील आपण पाहिलं की सरकारला कोंडी पकडण्यासाठी काय काय म्हणाले, मोठे मोठे बॉम्ब फोडू, हे फोडू, म्हणजे खोदा पहाड़ निकला भी नहीं, चुबा भी नहीं निकला आणि फटाके बॉम्ब सोडा. आता ते काय निघालं आपल्याला माहिती, लावली फटाके पण नाही निघाले. शेवटी आम्ही काम करणारे लोक आहोत, मला टीका कोणावर करायची नाही. पण असा आवाजला की जसं काही सरकारने असा मोठा घोर गुन्हा केलाय, परंतु मला म्हणजे जी माहिती घेतली तर जी व्यवस्थित घेतली असती तर त्यांचा हास्य नसतं झालं, तो कशी पडले. आज जेव्हा त्यांना सोडून जात आहेत तेव्हा त्यांना ते ऐरेगैरे म्हणतायत, दलाल म्हणतायत. वास्तविक पाहता राष्ट्रवादी आणि काँग्रेसची दलाली करून संजय राऊत यांनी शिवसेना संपवलेली आहे. आमच्या दृष्टीने ही माणसं फार मोठी महत्वाची आहेत, ज्यांनी शिवसेना उभी केली. नाशिकमध्ये भांडूपमध्ये राहून शिवसेना वाढलेली नाहीये. ही शिवसेना नाशिक मधल्या या मेंढरांनीच वाढवलेली आहे आणि ही मेंढर आज बाळासाहेबांची शिवसेना वाढवण्याकरता बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण नाशिकमध्ये आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये आगेकूच करणार आहेत. नाशिकमध्ये शिवसेना जशीच्या तशी बरं का. 2-4 दलाल ठेकेदार इकडे तिकडे गेले असतील, पण प्रत्येक शिवसेनेचा प्रमुख पदाधिकारी आणि जमिनीवरची शिवसेना आणि शिवसैनिक ही जागेवरच आहे. मलाही माहीत नाही नावं, मी कोणते सांगवतं गेले, कोण गेले मलाच माहीत नाही. नावं आमच्या लोकांना माहीत नाही कोण गेले आहेत. ते पकडायचे, मेंढर पकडायची आणि घेऊन जायची खाटीकखान्यात. सातत्यानं पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्ष सोडून जात असतील तर पक्षानं गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे, असं परखड मत नीलम गोरे यांनी व्यक्त केलं. आज पुन्हा एकदा नाशिक आणि परभणीमधील नगरसेवकांनी उद्धव ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र केला आणि त्यावर विचारलेल्या प्रश्नावर त्या बोलत होत्या. कमीत कमी लोक काय पद्धतीने पक्ष सोडून जातील याच्यासाठी पक्षाकडून प्रयत्न चाललेला आहे. पण तरी आम्ही कुठे कमी पडत असू तर या संदर्भामध्ये मला असं वाटतं की जरूर काही बदल झाले पाहिजेत. अजून तुम्ही पहा, जसं जसं निवडणुका जवळ येतील हजारोच्या संख्येने कार्यकर्ते, नीलमताई ज्या बोलल्या मला वाटतं की ते सत्य बोलले. आता जे काही आहे मला त्याचं राजकारण करायचं नाही, परंतु शेवटी ज्येष्ठ नेते आणि नेत्या ज्यावेळेस बोलतात, तुम्ही पाहिलं लोकसभेमधले अनेक वर्ष ज्यांनी खासदार राहिलेले सिनियर खासदारांनी 13 मध्ये जे प्रवेश घेणारे, तर ज्येष्ठ मुंबईचे खासदार आपण पाहिले तर नीलमताईपेक्षाही ते ज्येष्ठ आहेत. त्यांनी 13वा प्रवेश जो घेतला तो लोकांना म्हणजे असं वाटलं की शिवसेनेमध्ये कार्यकर्ता नाराज आहे, नेता नाराज आहे.